तर या स्पर्धेची नेमवली चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असणार आहे. अगदी 12 मॅन ड्रेसिंग मध्ये कंपल्सरी असणं बंधनकारक असणार आहे. तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, कारण फलंदाज जो नवीन फलंदाज होता तो क्रीज मध्ये उतरला होता आणि ओली संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. आणि यशवंत स्मृती राणा संघ ज्यावेळी फलंदाजी करेल पहिल्या षटक समाप्तीनंतर 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. नेक्स्ट बॅट्समन सूरज मात्रे, पहिला फलंदाज दीपेश जोशी अगदी खातं न उघडता पॅव्हलियन मध्ये परतलेला आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसामधील पहिला सामना आणि ओली विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. आणि यंदाच्या जंगामध्ये नक्कीच जेशी टुर्नामेंटला सुरुवात झाली होती. 4व्या मानकुले याची सरपंच चषकामध्ये त्यावेळी आणि ओली विपक्ष पंधरावती काढले राहा उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र आपण पाहतोय आणि ओली संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला ओव्हर इजर मध्ये टोललेलं आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय, आपल्या अकाउंट ओपन करतोय फलंदाज सुरेश मात्रे. नक्कीच रानालगावचे उद्योगपती महेंद्र नाईक साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डाईज करूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यशवंत स्मृती राहणार संघाचे ऑनर नक्कीच सर्व आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डाईज करूया. आपला अध्यक्ष चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम नितीन पाटील, आपले हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या धावपलकर 3 आपण पाहतोय. आदित्य नाईक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय दूरवरच्या टोकाकडून. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावसंख्या वाढते. पुढे सरकते धावफलकावर 4 धावा. पहिल्या षटकामधील अंतिम चेंडू आदित्य नाईक यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मागे, जोपर्यंत डीप फाईन लेगला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर यशवंत स्मृती राहणाऱ्या संघाविरुद्ध आणि ओली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 1 बाद 6 धावा. यानंतर सामना आपण पाहणार होतो पंधरावती काल्हेर विरुद्ध 4व्या मानकुल या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नायक आपण आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे. पंधरावती काल्हेर संघाचा संघ नायक आणि 4व्या मानकुली संघाचा संघ नायक. आणि ओली विपक्ष पंधरावती काल्हेर हा यंदाच्या सीझन मधील पहिला सामना 4व्या मानकुली अजित सरपंच चषकामध्ये पाहायला मिळाला होता. यंदा जगमधील पहिला चौकार जॉन्टी जोशीच्या बॅट मधून आपण पाहिला होता. यंदा जगमधील पहिला षटकार अतुल म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. यंदा जगमधील पहिलं अर्धशतक अजय भोईरच्या नावे. यंदा जगमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणारा हे फलंदाज गावठी ओली संघाविरुद्ध हा करणारा अजय भोईर आपल्याला पाहायला मिळाला होता मालकुल या मैदानावर. यंदा जगमधील पहिली चौकारांची हॅट्रिक ही जॉन्टी जोशीच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. तसेच जॉन्टी जोशी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन जेव्हा पहिल्या षटकात समाप्तीनंतर गोलंदाज करण नाईक आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामनाकरी फलंदाज सूरज मात्रे याने 2 चेंडूचा सामना केलेला आणि वैयक्तिक 2 या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. करण नाईक रोडच्या टोकाकडून यावेळी मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाच चेंडू फुल टोल वसूल करताना आपण पाहतोय सूरज मात्रे. चेंडू सीमा पार बेटेकच्या षटकार. आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटकार या इनिंग मधील आपण बघतोय फलंदाज सूरज म्हात्रे याच्या बॅट मधून.
यावेळी मात्र करारा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या एका धावेने वाढते. धावफलकावर 13 धावा. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय यशवंत स्मृती राहणार विपक्ष आडी ओवळी या दोन संघामध्ये. यशवंत स्मृती राहणार संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि या संघाचं मेगा इव्हेंट याच मैदानावर 9 फेब्रुवारी पासून 7 फेब्रुवारी पासून पाहायला मिळेल. 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2023 पाहायला विसरू नका. यशवंत स्मृती राहणार संघाचा एक मेगा इव्हेंट याच मैदानावर. सध्या यशवंत स्मृती राहणार संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करताना दुसरे षटक प्रगती पथावर. धावसंख्या 13. यावेळी मात्र अकोट चेंडूला भिरकावून दिलेला आहे. फाईन खेळलेला आहे. फाईन लेगच्या वरून सीमा पार षटकार. पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते. षटकाराने धावसंख्या देतोय आकार. धावसंख्या 6 ने वाढून होती. ते धावपलेकर 19 धावा. मागणी षटकार पण पाहतोय करण नाईक. करण रन देताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि 13 धावा खर्च केलेले आहेत. पहिले षटक अप्रतिमरित्या नाईक याचं टाईट पाहायला मिळालं होतं. कारण आदित्य नाईक याने एक विकेट चटकावलं. त्यांनी पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. मग इथे करण नाईक थोडासा मागडा ठरतोय. दरम्यान राम चौधरी साहेबांचे ते आगमन होतोय आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेला आहे. सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. फाईन लेग रिझल्ट मध्ये झेल आणि इथे समाप्त फलंदाज जॉन्टी जोशी याचा खेळ. धावसंख्या 25 आणि 25 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज दीपेश जोशी बाद झाला होता 1 या धावसंख्येवर. त्यानंतर 25 या धावसंख्येवर नुकताच जॉन्टी जोशी बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. आता जॉन्टी जोशी यांनी बाद होण्यापूर्वी 7 चेंडूंचा सामना करताना 16 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. न्यू बॅटर प्रितेश पाटील आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते. भूपेश माली होतोय गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक त्यांच्यासाठी. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल भद्रावती काल्हेर विपक्ष चौथा हिरो मानकुल या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला 3 बॉलची 3 चेंडूची पेनल्टी दिली जाईल.
आणि दोन्ही संघ जर लेट आले उशीर आले तर एक षटक कमी केलं जाईल, म्हणजे सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. यावेळी एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 26 आपण पाहतोय. नक्कीच ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय, सन्माननीय आदरणीय प्रताप पाटील साहेब अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र रिग्नेश पाटील यांचे ते आगमन होतोय आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र भीमर नोचा इशारा येतोय. चेंडू फाईन लेग रिझर्व मधून निघून जातोय डीप फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच फ्रीट असणार आहे कारण भीमर चेंडू दरम्यान धावसंख्या धावफलकावर वाढते. 1+1 अशा प्रकारे 2 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील. धावफलक पोहोचतोय 28 वर. नक्कीच दोन्ही संघाला एक रिव्ह्यू घेता येईल. भीमर साठी नक्कीच हा रिव्ह्यू असणार आहे. यावेळी लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, कुठल्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही कारण फ्रीट आहे आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल आहे पुढे सरकेल. धावफलकावर 29 धावा 29. नेक्स्ट मॅच 15 होती काल्हेर विपक्ष चौठावीर व मानकुली या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. लगेच इनिंग ब्रेक मध्ये या डावाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. यावेळी ऑन साइडला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढेल. धावफलकावर 30 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय यशवंत स्मृती राहणार विपक्ष RD ओवळी या दोन संघामध्ये. दोन्ही सलमीचे फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. फुलटा चेंडू होता. दरम्यान पंकज नाईक साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि पंकज नाईक साहेबांचा अध्यक्ष चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर नक्कीच आपण रामनाथ भोईर महेंद्र नाईक साहेबांना पाहतोय. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह. इथे मात्र तालमेल पाहायला मिळत नाही. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, निशाणा साधला गेलेला नाही. नक्कीच एक संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 30 धावा. तिसरे षटक मार्गसाहेब भूपेश नाईक तिसऱ्या षटकात तोलतोय आणि तिसऱ्या षटकामधील भूपेश मॉली आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आता मात्र शेष असणार आहे. पहिलं षटक आदित्य नाईक, दुसरं षटक करण नाईक आणि तिसरं षटक अतलताना भूपेश माले आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी प्ले अँड मिस. तर निर्धाव चेंडूने 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर RD ओवळी संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने पाहायला मिळते. ती धावफलकावर 2/30. 15 मध्ये कालेर संघाचा संघनायक आणि 14वा मानकुली संघाचा संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला 3 बॉलची पेनल्टी दिली जाईल आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी जर लेट रिपोर्ट केला तर पुढील सामना 3-3 षटकांचा खेळवला जाईल. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 30 आपण बघतोय. जॉन्टी जोशी आणि दीपेश जोशी हे दोन सलामीचे बॅटर बाजून फॅलमध्ये परतलेले आहेत. सूरज म्हात्रे आणि प्रितेश पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आज अतुल म्हात्रे मात्र प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत नाही. यंदा जंगमध्ये पहिला षटकार अतुल म्हात्रे याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. तर यंदा जंगमध्ये पहिला चौकार जॉन्टी जोशीने ठोकला होता. समतेश नाईक ज्यांनी मानकुली मैदानावर चांगली गोलंदाजी केली होती आणि निर्धाव षटक हाताळण्याचा पराक्रम त्या चषकामध्ये त्याने केला होता. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. नऊ चेंडूंचा सामना करताना 11 धावांचं योगदान सूरज म्हात्रे यांनी आतापर्यंत आपल्या संघाला दिलेलं आणि सध्या खेळपट्टीवर तो खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रितेश पाटील यांनी आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 2 धावसंख्येवर तो खेळतोय. यावेळी मात्र मिस टाइम फटका सुरेख झेल आणि इथे समाप्त होते फलंदाज प्रितेश पाटील याचा खेळ.
एक अतिशय उत्कृष्ट प्लेयर विजय चौधरी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायजर या. आपले हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर केतन केनी हाता मात्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सूरज मात्रे आपण पाहतोय. यावेळी चेंडू आपटे दिली होती, एक अपील तिथे केला जातोय आणि येस फलंदाज बाद होईल. आल्या पावली माघारी परतताना आपण पाहतोय केतन याला एका रनचं मात्र योगदान देता आलं नाही आणि शून्यावर बाद होऊन फॉलोमध्ये परतताना नाईक विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय. पावे या स्पर्धेबद्दल पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का? जीसी संघटनेचा विचार केला तर जीसी संघटनेमध्ये यंदा जगामध्ये पहिली विकेट हॅट्रिक चौथावा मानकुले याची सरपंच चषकामध्ये जयदुर्ग सूर्य संघाचा केतन पाटील यांनी पूर्ण केली होती, मोहित पाटील यांनी पूर्ण केली होती आणि जयदुर्ग सूर्य संघाला आज आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. प्रत्येक षटकारासाठी नक्कीच यश केण्याला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी रिग्नेश प्रताप पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. नक्कीच पाहूया यश याला यश येतंय का? प्रत्येक षटकारास आणि षटकारांची हॅट्रिक केली तर बॉलिंग साठी नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक असणार. यावेळी मात्र चेंडूला फाईन केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेग रिझल्ट मधून सीमापार चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती. ती आपल्याकडे 34 धावा, 34. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. समतेश नाईक शेवटचं षटक हाताळतोय. यावेळी चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्कोल्डेक रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळते. इसे काय ते 1-2 का 4. या क्रिकेट खेळाचा आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत अध्यक्ष चषकाचं आपण ऐकतोय. धावसंख्या 38 आपल्याला पाहायला मिळते. यावेळी प्लॅन मिस. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट चेंडू फिट झाला होता, निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 38 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. समतेश नाईक नक्कीच एक संमिश्र षटक पाहायला मिळते, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट, त्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार आणि पाहूया त्यानंतरचं एक चेंडू तर निर्धाव गेलेला आहे. शेवटचा चेंडू निर्धाव जातोय का? समतेश नाईक यायला मात्र टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार.
कालीन संघाचा संघनायक ते आलेला आहे. चौथ्यावर मानकुली संघाचा संघनायक आपण या. नेक्स्ट मॅच भद्रावती काल्हेर विपक्षी चौथ्यावर मानकुली या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय. या यशवंत स्मृती राहणार विरुद्ध आरडी ओवळी या दोन संघामध्ये. आरडी ओवळी संघाने 4 षटकांमध्ये 11च्या सरासरीने 44 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलला धावफलका झालेल्या आहेत आणि 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते यशवंत स्मृती राहणार या संघासमोर. राहणागावचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू मधुकर माली यांचं इथे आगमन झालेले आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. समाजसेवक रामू हरी माली साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर महेंद्र नाईक साहेबांना सन्मानित करायचं आहे. महेंद्र नाईक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा मेगामध्ये याच मैदानावर आपल्याला 7 फेब्रुवारी पासून पाहायला मिळेल. 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2023 मित्रांनो पाहायला विसरू नका. ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम यशवंत स्मृती राहणार आयोजित आणि यशवंत स्मृती राहणार संघाचे सर्व महेंद्र नाईक साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. महेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या सुप असते त्यांना सन्मानित करायचं आहे. एक सन्मान करून घेऊया त्यानंतर आपण थांबणार आहोत. आपल्यामध्ये पंकज नाईक साहेब उपस्थित आहे, त्यांचा हेतूची सन्मानित केला जातोय हे आपण पाहू शकता. विराज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक करण्यासाठी आलेलं आहे. आव्हान आहे ते 45 धावांचं. पहिल्या चेंडूवर पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल मेडुकेच्या वरून. पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट आपण पाहतोय फलंदाज वेग याच्या बॅट मधून. गणेश पाटील यांच्याकडूनही 1000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. आणि चौकारांसाठी नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक महेंद्र नाईक साहेबांकडून जाहीर झालेलं आहे. यावेळी मात्र जोरदार अपील आणि येस फलंदाजाला परतावं लागेल डाकवटच्या आश्रयाला. षटकानंतर विकेट.
मिळतोय. नवी बॅटर यशवंत स्मृती राहणार संघाकडून खेळपट्टीवर राहिलेला आहे आदित्य नाईक. हिमांशू नाईक आणि आदित्य नाईक ही जोडी मैदानामध्ये. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशेमध्ये परिवर्तन होत आहे. अवांतर धाव या इनिंग मधील पहिले आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावपैकी 7 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. विराज पहिले षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज. या षटकानंतर टॉस केला जाईल. चौथ्यावर मानकुली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे, कारण बंदरावती कालेर संघाचा संघनायक इथे आलेला आहे आणि बंदरावती कालेर संघाचे सुनील पाटील यांना विनंती असेल, आपल्याला चिराग माले इन्व्हाइट करत आहेत. आपण व्हीआयपी टायझर या आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 9 आपण पाहतोय. 45 या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले षटक मार्गस्थ आहे. विराज पहिले षटक हाताळतोय आडी हुली या संघाकडून. आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. महेंद्र नाईक फॅम टीम यशवंत स्मृती राहणार विपक्ष विनोद पाटील फॅम टीम आडी ओवली या दोन संघामध्ये. या लॉर फुलटा चेंडू अतिशय सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू निघून जातोय. डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. संघाचे सर्व महेंद्र नाईक यांच्याकडून प्रति षटकारास 1000 आणि प्रति चौकारास 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक पाठवताना आपण पाहतोय आदित्य नाईक हा फलंदाज. तर टॉस साठी चौथ्या मानकुली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या, कारण बंदरावती कालेर संघाचा संघनायक इथे आलेला आहे आणि आपण जर नक्कीच हे षटक समाप्तीच्या अगोदर आपण जर आले नाहीत तर आपल्याला एक षटकाची पेनल्टी लागेल. यावेळी लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका अगदी मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन रिझन मधून निघून जातोय. सीमा पार हा चौकार.
दुसरं षटक मार्गस्थ आहे जॉन्टी जोशी जे जे आणि ओळी संघाकडून दुसरं षटक आदळतोय. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल होते या वाईड ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये. तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढून होते ते धावपलीकडे डबल टू 22 धावा. येसूसोबत राहणार संघाच्या फलंदाजांना 16 संधी आहे. प्रति चौकारास 500 रुपये आणि प्रति षटकारास 1000 रुपयाचा आणि षटकांच्या हॅट्रिकसाठी रिग्नेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. महेंद्र नाईक साहेबांकडून जे येसूसोबत राहणार संघाचे सर्व आहेत त्यांच्याकडून प्रति षटकारास 1000 आणि प्रति चौकारास 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. यायला मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. सुरेख फटका आपण पाहतोय. हवाई फायर चेंडू सीमाच्या बाहेर षटकार. धावसंख्या धावपलीकडे 34 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार बनवते आदित्य नाईक याच्या बॅट मधून. इथे मात्र दिशा भरकटलेल्या पंच आमच्या वलतात वाईडचा इशारा करतात. आव्हान त्या धावपलीमध्ये जोडले जाईल. धावपलीकडे धावा 35 धावा आणि इथून फक्त 10 धावांची आवश्यकता आहे येसूसोबत राहणार संघाला विजयाची बोहणी करण्यासाठी. विजयाचा गणेश करण्यासाठी 13 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू छोट्या बॅकचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 35 धावा 35. या इनिंग मध्ये 3 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि चौकार षटकांसाठी नक्कीच यशवंतस्मृती राहणार संघाचे सर्व महेंद्र नाईक साहेबांकडून पारितोषिक जाहीर झालेले आहेत. प्रति षटकारास 1000 आणि प्रति चौकारास 500 रुपयाचं. नक्कीच आतापर्यंत हिमांशू नाईक याने 1 चौकार, विवेक याने 1 षटकार, आदित्य नाईक याने 2 षटकार आणि 1 चौकार. ही पारितोषिक नक्कीच या मॅचच्या नंतर दिली जातील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सूरज मात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅनेट गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम समीकरण सांगतात की इथून आता मात्र यशवंतस्मृती राहणार संघाला 10 धावांची आवश्यकता आहे आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी आपटलेला चेंडू अप्परकटच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र घेऊन सोडला. झेल होता मात्र नक्कीच आपण पाहतोय जीवदान मिळते ते फलंदाजाला. धावसंख्या 36. आजच्या दिवसामधील पहिला सामना यशवंतस्मृती राहणार विपक्ष आडी ओवळी या 2 संघामध्ये पाहायला मिळतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथून अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेला मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. सीमा पार तर नाही जाणार मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि इथे मात्र खेळी संपुष्टात येते फलंदाज आदित्य नाईक याची. र 36 इथून 9 धावांची अजून आवश्यकता आणि 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेश मात्रे होळी संघाकडून तिसरे षटक आदळतोय 2 ओव्हरच्या टोकाकडून. यावेळेला मात्र आखोटाबाचे चेंडूला फुल केलेला आहे. फुल पॉवरफुल वंडरफुल आपण पाहतोय षटकार.
मॅन ऑफ द मॅच आदित्य नाईक आणि नक्कीच जी पारितोषिक रोख पारितोषिक होती चौकार षटकांसाठी तीही पारितोषिक दिली जातील. विवेक आपण यायचा आहे. विवेक याने एक षटकार खेचला होता. हिमांशू नाईक आपण यायचा आहे. हिमांशू नाईक याने एक चौकार खेचला होता. मृणाल ज्याच्या बॅटमधून 2 षटकार. त्यानंतर आदित्य नाईक तर आलेलाच आहे ज्याच्या बॅटमधून एक चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. नक्कीच आमचे आदरणीय राजेंद्र मडवी साहेब प्रथम नागरिक राणाल विद्यमान सरपंच साहेबांचे ते आगमन झालेले आहे आणि त्यांचे अध्यक्ष चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सोबत प्रवीण पाटील साहेबांचे आगमन झालेले आहे. वरिष्ठ कर्मचारी विद्यमान नक्कीच सरपंच साहेबांच्या सोबतीने आपण त्यांना पाहतोय आणि संदीप भोईर साहेबांचे आगमन झालेले आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आदित्य नाईक ज्याने आपल्या नक्कीच फलंदाजी आणि गोलंदाजीने केलं वातावरण टाईट. तर सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड आपण देऊया आणि त्यानंतर कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच विवेक आपण या एक षटकार. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आदित्य नाईक यास. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन यशवंत सुमती राणाल संघाचे सर्व महेंद्र नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आदित्य नाईक यास मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. आदित्य नाईक ठरला या सामन्याचा सामनावीर आणि महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आदित्य नाईक यास दिली जाते हे आपण पाहू शकतो. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी विनंती करेन पंकज नाईक साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. हे आपण पाहू शकता पंकज नाईक साहेबांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल. सर्वप्रथम त्यानंतर कॅश प्राइज आदित्य नाईक आपण थांबायचंय. आदित्य नाईक याच्या बॅट मधून 2 षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजे 2 षटकांसाठी 1000 रुपये 2500 कारण चौकारासाठी 500 रुपये 2500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर हिमांशू नाईक चौकारासाठी, आदित्य नाईक 2 षटकारांनी चौकारासाठी आणि मृणाल याच्या बॅटमधून 2 षटकारांसाठी हे कॅश प्राइज सर्वांचे एकत्र दिले जातील. षटकारासाठी 1000 रुपये आणि चौकारासाठी 500 रुपये. तर गिफ्ट हॅम्पर आदित्य नाईक गिफ्ट हॅम्पर आपण आदित्य नाईक याला गिफ्ट हॅम्पर हे पंकज नाईक साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाते. विवेक साठी 1000 रुपये, हिमांशू नाईक साठी 500 रुपये, मृणाल साठी 2000 रुपये. तर यानंतर बोलूया आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. यश केने आपण याचा यश केने साठी 500 रुपयाचं पारितोषिक रिग्नेश पाटील यांच्याकडून आलं होतं. यश केने ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि ओली संघाचा यश केने तर टॉस केलं जाईल मंद्रुती कालेर आणि चौठाराव मानकुल या 2 संघामध्ये. टॉस साठी मी विनंती करेन पंकज नाईक साहेब त्यानंतर राजेंद्र पाटील साहेबांना की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना चौठाराव मानकुली विपक्ष मंद्रावती कालेर या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. एका बाजूला नक्कीच या स्पर्धेचे 1 मॅन शो ज्यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रताप पाटील साहेब. तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक 2023. अध्यक्ष चषक
आणि अध्यक्ष चषक झालेले तर चौथ्यावर मानकुली संघाच्या संघाने टॉस जिंकलेले दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची शोभा वाढवायची आहे. जयेश माली आपण टॉस जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेले आहे आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2023 आयोजन विषयी काय म्हणतील? आयोजन खूप सुंदर बनवलं आहे. आम्हाला चान्स दिले त्याबद्दल धन्यवाद. 4 षटकांचा सामना असणार आहे. तर प्रथम काय इंटरनॅशनल टॉस आपण जिंकलेले आहे. फील्ड फर्स्ट प्रथम फिल्डिंग करताना बंदरवती कालेर संघ एक चांगला संघ आहे आणि या संघाने यंदाच्या मध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. या संघामध्ये नक्कीच सुनील पाटील सारखा एक डावखुरी शैलीचा शैलीदार फलंदाज आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कालेर संघाने एक टॉस आपण गमवलेला. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे या आयोजन विषयी काय म्हणतील? खेळण्याची संधी दिली त्यांचे खूप आभार. ग्राउंड पण सुंदर आहे. तर 4 षटकामध्ये किती धावांमध्ये मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे. तो चौथ्यावर मानकुली संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. टू डबल 50 क्रमांकाचे जे स्विफ्ट कार मध्ये पार केलेले तिच्या खाली नक्कीच वायर अडकले गेलेले आहे. गुणवत्ता असेल नक्कीच आपण थोडा वेळ ती बाजूला करायची आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय राजेंद्र मडवी साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान प्रताप पाटील यांचे सुपुत्र रिग्नेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते राहणार गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच राजेंद्र मडवी साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू उपस्थित आहेत संदीप भोईर साहेब आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल रिग्नेश पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संदीप भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रामनाथ भोईर साहेब आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा रिग्नेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते रामनाथ भोईर यांचाही सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता रामनाथ भोईर यांचाही सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजेंद्र पाटील साहेब आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. रिग्नेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. राजेंद्र पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिले आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये देवीदास मडवी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान रिग्नेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते देवीदास मडवी साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांनी नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी नक्कीच आपली उपस्थिती दाखवलेली आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये मधुकर माली साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान रिग्नेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता मधुकर माली साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये रामू माली साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा रिग्नेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांनाही सन्मानित करायचं आहे. संघ येणार खुला मैदानी धुरा उडणार दूर दूरून संघ येणार खुला
तर आपल्यामध्ये नामदेव चौधरी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान रिग्नेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते नामदेव चौधरी साहेबांना सन्मानित करायचं आहे. हा सामना 5 षटकांचा असणार आहे, ज्यामध्ये 2 षटके ही पावडरची असणार आहेत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे, 2 षटके पावडरची असणार आहेत. तर बोलूया आपण सामन्याकडे. आपण पाहतोय भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित भिवंडी ग्रामीण आणि नवीन 40+चा महासंग्राम अध्यक्ष चषक 2023 आयोजन. या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना स्मृती राहणार संघाने आणि उली संघाला पराभवाची धूल जारून जिंकला होता. तर आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल पंतरामती काल्हेर विरुद्ध चौठावीरवा मानकुल या दोन संघांमध्ये. चौठावीरवा